आपण आलेलो आहे पैठणमध्ये नाथसागर. नाथसागर धरण हे 100 TMCचं धरण आहे. एकदम मातीच्या बंधाऱ्यामध्ये बांधलेलं आहे. नवीन बांधकाम त्या साईडला केलेलं आहे. दगडमाती बांधकाममध्ये नवीन पद्धतीने जे बीम फाउंडेशन पद्धतीने जे सिमेंट काँक्रीट केलं जातं या नाथसागरावर केलं गेलं आहे. ह्यामध्ये 6 जिल्हे उलिताखाली येतात. ह्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बीड, उस्मानाबाद, लातूर, संभाजीनगर, पूर्ण औरंगाबाद एरिया याची पाण्याची जी पिण्याची क्षमता आहे, एकदा हे पूर्ण धरण जर भरलं तर 4 वर्ष पाणी पिण्याचं पुरतं 6 जिल्ह्यासाठी आणि शेतीसाठी 2 वर्ष पाणी चालतं. हे 102 TMC डॅमचं धरण आहे, ज्याची क्षमता सर्वात मोठं धरण आहे. हे आशिया खंडातील सगळ्यात मोठं मातीचं बांधकाम, दगडाचं बांधकाम असलेलं धरण आहे. हे धरण 102 किलोमीटर लांबीपर्यंत हा परिसर पसरलेला आहे. याची लांबी धरणाची 7 किलोमीटर, रुंदी 10 किलोमीटर अशा पद्धतीचं आहे. पूर्ण विशालकाय धरण आहे. आपण बघतो पूर्ण अथांग सागर आहे. पूर्ण लांबच खूप पाणी आहे. पाण्यासारखं असं धरण आहे. आशिया खंडातलं सर्वात मोठं धरण 102 TMC वॉटर असलेलं. 6 जिल्हे उलिताखाली येतात. खूप मोठा आर्थिक सोर्स इथून मत्स्यमारीमध्ये चालतो. परळी वैजनाथला इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते ह्याच पाण्यापासून. सगळ्यात मोठी TMC सिटीची इलेक्ट्रिकल 72 मेगावॅट किलोवॅटची इलेक्ट्रिसिटी तयार होती परळी वैजनाथला ह्या नाथसागरमधूनच.